मध्य प्रदेशहून त्या ठिकाणी आलेले मान्य बचलालजी, गुजरातहून आलेले मान्य देसाईजी, खूप वेळ झालेला आहे, गर्दी खूप मोठी आहे, बसायला खुर्च्या मी 4 वेळा लावले, 4 वेळेला कमी पडलेल्या आहेत मला वाटतं. आणि माझ्यासमोर बसलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधूंनो आणि भगिनींनो, त्या बोटवडची अवस्था बघा काय, 12 वेळा पाणी जातं फक्त इथे, इतकी वाईट अवस्था आहे. आपल्या मतदारसंघात पण काय परिस्थिती आहे म्हणतात, आणि तुम्ही इकडे काय सांगताय. आता मी इकडे येतो ते भाषण करेन, अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राहा ना इकडे येऊन, मुक्कामीच राहा, असं नाही हो. आमच्याकडे दूध संघ होता म्हणे मयामुळे, बँक होते म्हणे मयामुळे, आणि म्हटलं पार्टीमुळे आम्ही मदत केली, आम्ही सोबत नाही, फक्त मी आता पार्टीतून गेले, आता कुठे राहिलं मी, काही नाही. मंगेशला चॉईस घेऊन तिकडे मुक्तिनगरला पाठवलं, आमच्या मनाला वैरी पडून गेल्या लागेल, चॉईस मतानच पडल्या, काही नाही राहिलं. बँकेमध्ये काहीच नाही, विधानसभेला आमच्या रोडी ते पडल्या, काय राहिलं. त्याच्यामुळे ज्याचा अहम चढतो ना, गर्व चढतो ना, की माझ्यामुळे फक्त मी कसं होतं गर्वहरण, ते आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून इथे पासपोर्ट पप्पा करू नका, हा जामनेरचा लोक आहे, तिकडे तुमची डाळ शिजत नाही, इथे का डाळ शिजत आहे, इकडचं पाणीच वेगळं आहे. आणि तुम्ही स्पर्धा करा ना माझ्याशी, तुम्ही काय कामं केले, मी काय कामं केले, माझ्या मतदारसंघात काय, तुझ्या मतदारसंघात काय, राज्यात तू काय केलं मंत्री असताना, मी काय केलं, तुमचे कारनामे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. जेलमध्ये जावं लागलं, बिचारा विनाकारण त्यांचा जावंही 2 वर्ष 2.5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसला. काय केलं आपण, आमचं काय सांगताय, आमच्यावर बोलला काहीच नाही आहे. म्हणजे फरदापूरला काय झालं, तिकडे काय झालं, 1996 मध्ये 32 वर्षापूर्वी काय झालं, किळी मारत होता, दारूच्या बाटल्या घेऊन गेला, खोकल्याच्या गाडीत होतं, पेल होता, खंबा आजार होता, बाई नाचत होती. अरे तुम्ही मला कधी माझ्या आयुष्यामध्ये दारू पिताना पाहिलं, पण आता विश्वास तरी बसल्यामुळे झालं की दारू पितो म्हणून, मला कळत नाही. पण त्यांनाही माहिती आहे, त्याच्याबरोबर मी 25 वर्ष राहिलेलो आहे. 100दा म्हटलं असेल चाटून तपाय, म्हटलं हे तुम्ही चाटा, तुम्हीच चाटा म्हटलं. पटेल काय गोष्ट, खोटं का बोलता. आणि प्रत्येक वेळेला आलं झालं की ते झालं गेलं की ते झालं गेलं की ते काय बोलतोय, पण फालतू सारखं मर्दासारखं बोला ना, काही काय पांचट सारखं बोलताय. किती खालच्या थराला जाऊन आपण बोलतोय, किती अश्लील बोलतोय, महिला बघतायत, टीव्ही बायका बघतायत, करोडो लोक बघताय. आणि म्हणून मी परवा सांगितलंय, एकदा नार्को टेस्ट कर, चाल. नार्को टेस्ट म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की 5 मिनिटं माणूस जे खरं तेच बोलतो, खोटं बोलणारच नाही. आणि पण त्याला इंजेक्शन द्या आणि त्याला विचारा फरदापूरचं खरं आहे का खोटं आहे, विचारावर त्याला तर खोटं बोलतच नाही माणूस. आणि म्हटलं मला बी द्या, मला विचारला फरदापूरचं काय झालं म्हणून, मला बी विचारा, त्याला नका विचारू, मला बी विचारा. आहे का तयार, माझ्याकडे शिडी, माझ्याकडे याला विचारा शिडी आहे त्याच्याकडे कोणती म्हणून. सॉरी ह्या मोबाईलमध्ये होती म्हणजे गायब झाली, म्हणजे कशी गायब झाली. अरे म्हटलं बाबा तू याद होतं ते असेल तर देवपूजा वरात ठेवून अगरबत्ती रोज पूजा करता घंटी हलवत आलो. काय बोलतोय आपण, काय करतोय, आपलं वय काय, आपली सोय काय, पण रोज तेच बोलायचं, अश्लील बोलायचं. तर काय लायकी राहिली आपली, काय परिस्थिती झाली आपली, काय परिस्थिती झाली आपली. मग टाकलं माझा फोटो देत नाही म्हणे, मध्ये दिल्लीला माझ्या मफलर टाकलं म्हणे, माझा प्रवेश झाला म्हणे, पण मला फोटो भेटत नाही म्हणे. आता हे काय प्रवेश झाला का, असा प्रवेश असतो भाजपमध्ये. दिल्लीतलं नेतृत्व यांचा प्रवेश करून त्याने फोटो भेटत नाही म्हणे तो. मला हसावं करावं हे समजत नाही माणसं. म्हणजे आमदार शरद पवार साहेबांचा एमएलसी तिकडून झालेलं आहे, आणि इकडे म्हणतं मी भाजपचं काम केलं लोकसभेने, आता म्हणतो मी भाजपा येतोय, आता म्हणतो नाही घेतलं तर 4 दिवस परत मी तिकडे जाईल. अरे काय तू आहे कुठे बाबा, काय चाललं काय, इतकी वाईट अवस्था आहे एवढ्या मोठ्या नेत्याची. मी मोठं म्हणेल त्यांना, एवढ्या मोठ्या नेत्याची आपण पहिल्यांदा उतरायला गेलो. आणि इथे काही वर्ग आहेत, इथले लोक दाद देणार नाही, इथले लोक तुम्हाला तुमची जागा दाखवेल, जागा दाखवतील तुम्हाला तुमची लोक या ठिकाणी आल्यावर. आणि म्हणून मित्र, या ठिकाणी हा जामनेर तालुका आहे. विकासाच्या बाबतीत बोलायचं तर काय कमी ठेवलंय, पण आज माझं स्वप्न आहे हा जामनेर तालुका महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा करता, 1 नंबरचा.